अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याचं 4 दशक प्रतिनिधित्व करणारे आणि तब्बल 8 वेळा संगमनेरवरती एक हाती वर्चस्व गाजवणारे माजी मंत्री आणि महाविकास आघाडीतील बडे नेते बाळासाहेब थोरात यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला। थोरातांचे परंपरागत राजकीय विरोधक म्हणून समजले जाणारे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पाठबळाने शिवसेनेचे अमोल खताळ यांनी थोरातांचा पराभव केला। हे आता त्यांच्या अंतर्मनानेही मान्य केलंय। मात्र आता निवडणुकीतील या धक्क्यानंतर विखे पाटील आणि अमोल खताळ यांच्याकडून पुन्हा एकदा थोरात यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जातोय। येत्या 11 मे रोजी संगमनेर मधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याची निवडणुकी होत आहे। या कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम आता नुकताच जाहीर झाला असून आता थोरातांचं वर्चस्व असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना धक्का देण्याची तयारी विखे आणि खताळांनी केली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विखे आणि खताळांची जोडी थोरातांना शह देण्यासाठी जोरदार तयारीत देखील आहे। आता विखे आणि थोरात हा संघर्ष टोकाला गेलाय। 2 वर्षापूर्वी राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विवेक कोल्हे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येत विखे पाटलांना जोरदार धक्का दिला होता। विखे पाटील यांच्या जनसेवा पॅनलचा दारुण पराभव करत त्यांनी तो कारखाना त्यांच्याकडून हिसकावून घेतला होता। त्यानंतर लोकसभा निवडणुका पार पडल्या। त्यामध्ये अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला। विखेंच्या पराभवासाठी आणि लंकेंच्या मदतीसाठी बाळासाहेब थोरात हे निवडणुकीच्या मैदानात देखील उतरले होते। लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढण्यासाठी विखे पूर्णपणे तयारीनिशी मैदानात उतरले। कधीही पराभूत न झालेल्या थोरातांसाठी विखेंनी जोरदार तयारी देखील केली। शिवसेनेचे उमेदवार असलेले अमोल खताळ यांना त्यांनी पाठिंबा दिला। राजकीय ताकद देत विखेंनी संगमनेरमध्ये थोरातांना पराभवाची धूळ चाकवली। खताळ यांना विजयी करण्यामध्ये विखे पाटलांची महत्त्वाची भूमिका राहिली। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता पुन्हा एकदा थोरातांना कोंडीत गाठण्यासाठी विखे आणि खताळांची जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे। संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहे। विधानसभेत बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंनी अक्षरशः उद्ध्वस्त केला। आता त्यांचं वर्चस्व असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील थोरातांना धक्का देण्याच्या तयारीसाठी विखे आणि खताळ यांनी पूर्णपणे मैदानात उतरलेले आहेत। ही निवडणूक फक्त लढाईची नसून जिंकायची देखील आहे असा ठाम विश्वास अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे। संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगले सक्रिय झाले आहेत। त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यास सुरुवात केली। या बैठकीत त्यांनी शेतकरी सभासदांच्या मालकीचा कारखाना काही जणांनी प्रायव्हेट लिमिटेड केला आहे। आता हाच कारखाना पुन्हा एकदा सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याचं आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केलं। हे निवडणूक फक्त लढाईची नसून जिंकायची देखील असल्याचं सांगतच आमदार खताळ यांनी अक्षरशः थोरातांच्या विरोधात अक्षरशः दंड थोपटले आहेत। तर मंडळी, संगमनेर विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाची धूळ चालल्यानंतर मंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीत त्यांना शह देतील का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच आमचे हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला। तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।